हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि खूप खूप आनंदी जाओ. तर इथे बघा गाय चारा खात आहे. आता दुपारची वेळ आहे, लाईट नव्हती त्याच्यामुळे मग बाहेर बसावं लागतं. लाईट येईपर्यंत मग बाहेर मस्त झाडाची हवा घेणे. त्यानंतर इथे असे पक्षी येतात रोज आणि काहीतरी खाण्याच्या शोधामध्ये असतातच ते. आणि बाहेर जर काही वाढवायचं म्हटलं ना तर पक्ष्याचा हा त्रास असतोच. तर छान असं वातावरण असते दुपारी आणि लाईट असली तर मग बाहेर बसायचा प्रश्नच येत नाही. लाईट नसल्यावरच आम्ही बाहेर बसतो. त्यानंतर ही पैठणी आहे. तर माझं एक रेग्युलरचं कस्टमर आहे. तर ते मला दरवेळेस आठवणींनी व्हिडिओ पाठवतात. चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर ही पैठणी मी त्यांना आता ऑर्डर दिलेली होती. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये पार्सल पोहोचलेलं आहे आणि छान अशी पैठणी आहे. छान अशी मोरची डिझाईन आहे आणि पूर्ण पैठणीवर बुट्ट्या आहेत बघू शकता आणि कलर पण अगदी छान आहे. तर जर कुणाला लागली तर मला कमेंट करा. भरपूर असं पैठणीचं कलेक्शन आहे माझ्याकडे. आता बऱ्याच जणांना म्हणजे कुठल्या प्रकारच्या पाहिजे असतात तर ते आपण यावर तर सांगू शकत नाही. तर व्हॉट्सअप ग्रुप आहे, जर तुम्हाला वाटलं तर मी त्याची लिंक पाठवेल, नक्कीच जॉईन करा. तर त्यानंतर बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ. आता व्हिडिओ हा 2 दिवसा मिळून आहे. तर इथे बाहेर पाणी वगैरे शिंपलं आणि आता इतकं गरम होत आहे की भयानक. आता पाऊस कुठे हरवला कुणास ठाऊक, म्हणजे गायबच आहे असं वाटतं की परत उन्हाळा चालू झाला. इतकं उकळल्यासारखं होतं ते भयानक. त्यानंतर हे ट्रायपॉड बघा आता किती झाले माझे आणि किती नाही. तुटलेलं होतं ते साईड, म्हणजे थोडं वाकवायला गेली तर एकदम तुटूनच आलं ते. तर हे दुसरं आणलेलं आहे काल. आता याची क्वालिटी कशी आहे कुणास ठाऊक. आता हे मला 500ला पडलं. ट्रायपॉड तर भरपूर झाले पण चॅनल कधी मॉनिटाईज होईल कुणास ठाऊक. तर त्यानंतर डीमार्टमध्ये गेली होती, मला आणायच्या होत्या साबण. तर साबण आणले आणि सोबतच ह्या क्लिप्स आहे. मला पडदा लावायचा होता. आता ज्या मी शोरूम बोलवलेल्या आहेत त्या काही लागत नाही व्यवस्थित. म्हटलं चला दुसऱ्या घेऊया. आणि आणखी छोटं मोठं थोडंफार सामान आणलेलं होतं, जास्त काही आणलेलं नाही यावेळेस. फक्त 2-3 वस्तू मोजून आणलेल्या ज्या की मला पाहिजे होत्या त्या. तर इथे साबुदाणा होता आणि अगरबत्तीचा पुडा. तर साबुदाणा तर आमच्याकडे उपवास कोणाला नसतो, पण कधी एखादी वेळा इच्छा झाली तर मग करत असते. तर इथे एक डब्यामध्ये काढून ठेवला, जास्त नाही, अर्धा किलो आणलेला आहे. कारण जास्त सहसा करतच नाही, एखादी वेळा केला तर केला. आणि हा बारीक साबुदाणा होता त्याच्यामुळे मग तो छान होतो असा बारीक जर असला तर. आणि जास्त जाड असला तर कोणी खात नाही आमच्याकडे, मग असाच आणते मी बारीक. आणि तो डीमार्टमध्ये छान मिळतो. सोबतच ओवा आणलेला होता. आता हे ओव्याचं पॅकेट बऱ्यापैकी मोठं होतं, बरेच दिवस जाईल ते. त्यानंतर सकाळी नाश्ता, तर नाश्त्याची तयारी. तर इथे आप्पे करायचे होते, सोबतच शेंगदाण्याची चटणी. तर चटणी वगैरे करून घेतली, त्याला तडका द्यायचा होता. आणि कढीपत्ता अगदी पाण्याने धुतला मी आणि लगेच तेलामध्ये टाकला तर एकदम ते वाफ निघाली. तर इथे चटणी वगैरे करून घेतली. आता करायचे होते आप्पे. आणि आता बऱ्याच दिवसांनी मी आप्प्याचं केलेलं आहे. साधारणतः 3 ते 4 महिने झाले असेल मी आप्पे की इडली किंवा काहीच बनवलेलं नव्हतं. एकतर उन्हाळा होता, उन्हाळ्यामध्ये मग हे जास्त आंबायचं त्याच्यामुळे मग ते राहू दिलं. नंतर मग रूम चेंजचा प्रॉब्लेम आला. तर बऱ्याच दिवसांनी म्हटलं चला आता करायचं. तर छान असं बॅटर फुललेलं होतं. आणि आप्पे आणि चटणी आमच्याकडे तर ते मुलीला खूप आवडते. त्यानंतर याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि थोडी 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, जास्त नाही. आणि बॅटर पण छान फुललेलं होतं. रात्रीच ते मी बारीक केलेलं आहे, रात्रभरामध्ये छान झालं ते. आणि आता दर रविवारी तिला काही ना काही इडली आप्पे करून देणार. आता खूप दिवस झाले नाही केले. आता थोडं जे थंड वातावरण आहे त्याच्यामुळे काही इतकं खूप बॅटर हे होत नाही, आंबत नाही, त्याच्यामुळे ठीक असतं. एवढं जर असलं तरी आवडते, जास्त आंबलेलं असलं तर कोणी खात नाही. त्यानंतर इथे आप्पे करायला घेतले. आता आप्पे करायचं म्हटलं ना तर याच्यामध्ये बराच वेळ जातो. म्हणजे एक वेळ पोहे उपमा लवकर होतात, पण हे असं काही करायला बसलं तर भरपूर वेळ जातो. मग म्हटलं तोपर्यंत काय करायचं, एकीकडे आप्पे पात्र ठेवलं गॅसवर. आणि त्यानंतर हा जो कचरा होता, असं करायचं म्हटलं तर पसारा पडतोच, तो आवरायला घेतला. आणि म्हटलं एक एक पात्रामध्ये मी ते करून घ्यायची आणि नंतर मग काम करायची काही ना काही. तर इथे छान असे ते झालेले होते तयार. आणि आता भांड्याचा पसारा भरपूर होता. गॅस ओट्यावर तर पसारा इतका झालेला आहे की भरपूर असा. आता तो मला सगळं आवरायचं आहे. आणि आता 8:30 पावणे 9 झाले. आणि हे असं काही करायचं म्हटलं ना तर 1-1.5 तास हमखास जातो. आता एका साईडला करायचं एक होईपर्यंत. आणि कमीत कमी एका पात्रामध्ये जर आप्पे छान जर आपल्याला ते करायचे असले ना तर 10-15 मिनटं तरी जातातच. तेव्हा कुठे ते छान पकतात, नाही तर मग आतून कच्चे असले की मग ते खायला नको वाटते. तर त्यानंतर ते सगळं आवरलं. आणि आता ह्या ओट्यावरचा पसारा तो आवरून घेतला सगळा. त्यानंतर आता दुपारची वेळ, तर इथे स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाक करण्याआधी मला हा टेबल आवरायचा होता देवाचा.
अगदी गॅसला लागून असल्यामुळे तो तेल उडालं की लगेच ते असं चिकटपणा येतो. तर म्हटलं चला आज सगळं क्लीन करूया. तर देव एका मोठ्या परातीमध्ये काढलेले आहे आणि ही परात फक्त देव धुण्यासाठीच केलेली आहे मी. आणि अगदी नवीनच घेतलेली आहे ती, अशी काही वापरलेली नाहीच आहे. त्यानंतर हे सगळे कपडे उचलले, देवाची गादी वगैरे. आणि आता हा टेबल पुसून काढायचा होता आणि त्यावर एक टेबलवर ठेवायचा हे फ्लेक्स असतो तो ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून टेबल खराब होणार नाही. झाले तरी तो फ्लेक्स खराब झाला तरी तो धुता येईल. म्हणजे ती मॅट आहे, मी बोलावली होती ऑनलाईन. आता ती कपाटामध्ये रूम चेंज केली तर कपाटात होती. त्यानंतर मला आता परवा सामान लावलं तेव्हा ते दिसली. म्हटलं चला धुवून घेऊ आणि हे टेबलवर ठेवायला उपयोगी पडेल. तर इतकं काळं झालेलं होतं हे सगळं. क्लीनर टाकून ते क्लीन केलं, म्हणजे असं चिकटपणा निघून जातो तो. आणि त्यानंतर आता यावर छान असं हे मॅट ठेवलेली आहे. नंतरच देवाचे कपडे ठेवणार त्यावर. आता एक छोटा चौरंग घ्यायची इच्छा आहे. चौरंग घेऊ की नको असं वाटते परत, किंवा मंदिर असं काहीतरी. पण ते मग असं राहिलं की राहूनच जातो. खूप दिवसाची इच्छा आहे की मंदिर घ्यायचं आहे. मग पुन्हा विचार करते छोटं मोठं घेण्यापेक्षा एक चांगलंच घ्यायचं. आणि मग 17 वेळा घेण्याचं काम नाही, घ्यायचं तर मग चांगलं. त्यामुळे मग सध्या मी राहू दिलेलं आहे. त्यानंतर इथे हे सगळे देवाचे कपडे झटकून घेतलेले आहे. आणि इथे मुंग्या भरपूर अशा आहेत, कारण मुंग्याचा खूपच त्रास आहे. सतत पाणी जरी सांडलं तरी मुंग्या असतात. आणि इकडे तिकडे जिकडे बघा तिकडे मुंग्याच. तर असं त्यानंतर इथे दुपारची वेळ झाली, सगळे कपडे धुतलेले हे. म्हटलं चला घड्या करून ठेवूया. आणि त्यानंतर भाजी निवडायची होती. तर फ्रीजमध्ये भाजी कमी आणि कॅरी बॅग जास्त झालेल्या होत्या. म्हणजे थोडं थोडं असं प्रत्येक कॅरी बॅगमध्ये काही ना काही होतं, तर ते टाकून दिलं मी. म्हणजे बऱ्याच दिवसाचे वांगे होते, त्यामध्ये कोबी होती. ते सगळं बाहेर काढलं आणि म्हटलं चला आता भाजीपाला सगळा निवडून घेऊ. आणि रविवार असला की असं आम्ही दिवसभर कामं पुरतात. रविवारचा दिवस म्हटलं ना तर असं काही नाही की लवकर होतो आणि सुट्टीचा असतो, उलट आपल्यासाठी तो कामाचाच असतो. तर इथे बघा हे सर्व भाजीचं निवडायला घेतलं. आणि आता गरम तर इतकं होत आहे, त्यात लाईट नाही. असं वाटते की कधी पाऊस येतो कधी नाही. आणि असं का होतं कुणास ठाऊक. जास्त पाऊस झाला ना तो पण आपल्याला सहन होत नाही. नाही आला तर पावसाची वाट बघतो. म्हणजे कसं आहे की ज्या ऋतूमध्ये जे घडलं ते बरं राहतं. आता पावसाळ्यामध्ये जर पावसाळा असला तर बरं वाटतं. हाच पाऊस जर पावसाळ्यामध्ये ऊन तापली तर ती नको वाटते. तर असं त्यानंतर इथे म्हटलं चला आता शेंगदाण्याची चटणी करून घेऊया, कारण सकाळी तर होत नाही घाई गडबडीमध्ये. आता वेळ होती तर इथे शेंगदाणे भाजून घेतले. आता यावेळेस थोडी वेगळ्या पद्धतीची केलेली आहे मी. दरवेळेस सुक्या मिरच्या वगैरे टाकून करते. तर आता इथे शेंगदाणे भाजले, लसूण भाजलं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या हे सगळं भाजून घेतलं छान खरपूस असं. त्यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे. जिरं वरून पण टाकलं तरी चालेल. आता म्हटलं अशा पद्धतीची पण करून बघू. नेहमी आपण सुकीच करतो, थोडी हिरवी काहीतरी म्हणजे हिरव्या मिरचीची कोथिंबीर टाकून कशी होते ती करायची. जास्त काही नाही, 2-3 दिवस जरी टिकली तरी भरपूर. त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकलं आणि छान अशी बारीक करून घेतली. आणि थोडं कच्चं तेल टाकलं मी त्याच्यामध्ये, म्हणजे वरून जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा. आणि अशा पद्धतीने हे चटणी केली. तर बघू शकता मस्त अशी चटणी झालेली आहे आणि चव पण एकदम छान झालेली होती. त्यानंतर हे एक पार्सल होतं. हे जी दोरी आहे आपल्याला कपडे वाढवायची छान, त्याला चिमटे वगैरे आहे, तर 2 आलेल्या होत्या त्या. आणि नंतर बघा गुलाबाला इतके छान फुलं आलेले आहे. मस्त अशी हवा सुटली आणि फुलं तर इतकी छान दिसतात ना, म्हणजे असं तोडायची इच्छाच होत नाही. ते झाडालाच छान वाटतात. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच छान छान व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल आणि एक दिवसानंतर येईल किंवा रेग्युलर टाकायचा प्रयत्न करेल. तर चला मग मी इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.